पुण्यातल्या गँग ऑफ हडपसरची एका गुंडाच्या टोळीनं म्हाडा कॉलनीवर दिवसाढवळ्या हल्ला केला। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। सर्व आरोपी मात्र त्यानंतरही मोकाट आहेत, त्यामुळे स्थानिकांमध्ये साहजिकच भीतीचं वातावरण आहे। ही घटना बिहार किंवा उत्तर प्रदेशात घडलेली नाहीये, तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात हा सगळा प्रकार घडलाय। रविवारी संध्याकाळी गुंडाच्या टोळीनं हडपसरमधल्या म्हाडा कॉलनीवर हल्ला चढवला। दहा ते 12 जण अचानक धावून आले आणि दिसेल त्याला मारहाण करायला सुरुवात केली। काही गाड्या देखील आहेत या ठिकाणी, जे गाड्यांची तोडफोड केली आहे। नवीन बुलेट आहे या ठिकाणी, या बुलेटची देखील तोडफोड केली आहे। ऍक्टिवा आहे, त्याचबरोबर रिक्षा, ऑटो रिक्षा आहे, एक 4 व्हीलर देखील आहे। अशा प्रकारे गाड्यांची तोडफोड या ठिकाणी केलेली आणि हे सगळं दृश्य या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं आहे। या परिसरामध्ये अतिशय एक भीतीचं वातावरण आहे। काल जी घटना घडली त्यानंतर अतिशय लहान मुलं असतील, महिला असतील, अतिशय भिवून आहे। गुंडांच्या हल्ल्यात याकूब शेख यांचा हात फ्रॅक्चर झालाय। हमको दवा खाने जाना था, हमारी लड़की के चाय लेके जाने वाला था। वो लोग अचानक आए उधर से, यहाँ से डायरेक्ट मारतोड़ चालू कर दिए। उसके 2 घंटा पहले 11 बजे हमसे पैसे मांगे थे, पैसे दो, अच्छा नहीं होगा, हमारे को हम गरीब आदमी पैसे नहीं दे साहब। इसकी वजह से हमको ऐसा लगा हमको मार तोड़े। इसके पहले वो लोग ऐसे ही मर्डर करके गए थे यहीं पे, यहाँ पे नए म्हाड़ा में, और अभी भी वैसे ही किया है। कुछ कारण नहीं, कुछ बात नहीं, ऐसे बुढ़े इंसान को ऐसे ही मारेंगे क्या? कब तक दहशत में जीने का सर? अभी इतना छोटे छोटे बच्चे लोग थे घर में, हम लोगों के लेडीज थी पूरी। म्हाडा कॉलनीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अनिकेत चांदणे, सोन्या रणदिवे आणि प्रफुल्ल राजा या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी प्रफुल्ल राजावर या आधीही खुनाचा गुन्हा दाखल आहे। अनिकेत चांदणे, सोन्या रणदिवे आणि प्रफुल्ल राजा या तिघांनी पैसे उसने दिले नाहीत या कारणावरून त्याच्या घरासमोर येऊन याकूब यास मारहाण केली। त्यामध्ये त्याच्या हाताचं हाड फ्रॅक्चर झालेलं आहे। आरोपींना लवकरच अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। हडपसर सारख्या वर्दळीच्या परिसरात दिवसाढवळ्या गुंडांच्या टोळीनं हल्ला करणं ही नक्कीच गंभीर बाब आहे। पोलिसांनी वेळीच योग्य ती कारवाई केली नाही तर पुण्याचं नागपूर व्हायला वेळ लागणार नाही। मिकी घई, एबीपी माझा, पुणे।